नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण 7वा प्रॉब्लेम बघतोय। प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचूयात, काय सांगितले ते बघूयात। बघा, द बॅलन्स शीट ऑफ मेधा अँड राधा हू शेअर प्रॉफिट अँड लॉस इन द रेशो 3:1। म्हणजे मेधा आणि राधा या ओल्ड पार्टनर्स आहेत, त्यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:1 या रेशो मध्ये होत आहे आणि त्यांचा बॅलन्स शीट आपल्याला दिलेला आहे। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 चा बॅलन्स शीट दिलेला आहे। त्याच्यानंतर बॅलन्स शीट नंतर काय सांगितलेलं आहे, दे डिसाइडेड टू ऍडमिट कृतिका ऑन 1 एप्रिल 2018 ऑन द फॉलोइंग टर्म्स। त्यांनी न्यू पार्टनर म्हणून कृतिकाला ऍडमिशन दिलेलं आहे। कधी ऍडमिशन दिलेलं आहे? 1 एप्रिल 2018 ला दिलेलं आहे। फर्स्ट ऍडजस्टमेंट काय आहे? कृतिका इज टेकन ॲज पार्टनर ऑन 1 एप्रिल 2017। बघा, इथं 17 च्या ऐवजी 18 पाहिजे। शी विल पे 40,000 as her capital for 1/5 share in future profits and ₹2,500 as goodwill। कृतिकाला आपण 1 एप्रिल 2018 ला ऍडमिशन देतोय आणि ती कॅपिटलची अमाउंट किती आणते? 40,000 आणते आणि तिचा जो गुडविल मधला हिस्सा आहे त्याची अमाउंट किती आणते? 2,500 आणते। सेकंड ऍडजस्टमेंट बघूया, काय सांगितलेलं आहे, ए 5% प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स बी क्रिएटेड ऑन डेटर्स। डेटर्स वर आरडीची ऍडजस्टमेंट आहे, डेटर्सला आपण टिक मार्क करूयात। थर्ड ऍडजस्टमेंट फर्निचर बी डिप्रिसिएटेड बाय 20%, फर्निचरला ऍडजस्टमेंट आहे, टिक मार्क करूयात। पुढे फोर्थ ऍडजस्टमेंट स्टॉक बी एप्रिसिएटेड बाय 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 20%। म्हणजे स्टॉकला आणि प्लांट अँड मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे। बघा, पाचवी ऍडजस्टमेंट बघूया, महत्त्वाची आहे। द कॅपिटल अकाउंट्स ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ऍडजस्टिंग अमाउंट थ्रू लोन अकाउंट। म्हणजे पार्टनरचे कॅपिटल अकाउंट आपल्याला काय करायचे आहेत? ऍडजस्ट करायचे आहेत न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात आणि लोन अकाउंटच्या मार्फत ऍडजस्ट करायचे आहेत। त्याच्यानंतर 6 ऍडजस्टमेंट काय सांगितले बघा, द न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो विल बी 3/5, 1/5 अँड 1/5 रिस्पेक्टिव्हली। म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला आहे। पुढे काय सांगितलंय, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट ऑफ द न्यू फर्म। आपल्याला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि न्यू बॅलन्स शीट तयार करायचं आहे। तर ठीक आहे, बघा मग मी इथं आखून घेतलेला आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट आखून घेतलेला आहे। प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटलाच आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणतो। त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ओपन केलेला आहे। ही कॅपिटल अकाउंटची डेबिट साइड आणि क्रेडिट साइड। मेधा आणि राधा या ओल्ड पार्टनर्स आहे, कृतिका आपली न्यू पार्टनर आहे। इथे कॅश अकाउंट ओपन करून घेतलेला आहे। त्याच्यानंतर न्यू बॅलन्स शीट इथं आपण आखून घेतलेला आहे। न्यू बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 2018, ज्या तारखेला आपण न्यू पार्टनरला ऍडमिशन देतो त्या तारखेचा हा बॅलन्स शीट असतो। तर ठीक आहे, मग बघा सोडवायला सुरुवात करूयात। आता पहिल्यांदा बॅलन्स शीट सोडूयात। बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला काय आहेत? सन्ड्री क्रेडिटर्स। आता लायबिलिटी साइडलाच आहेत ना, मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच येणार सन्ड्री क्रेडिटर्स। डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही। त्याच्यानंतर बिल्स पेएबल पण लायबिलिटी साइडलाच येतील, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहूया 20,000। त्याच्यानंतर काय आहे? बँक ओव्हरड्राफ्ट। बँक ओव्हरड्राफ्ट पण आपली लायबिलिटीज आहे, लायबिलिटी साइडला लिहूया 20,000, डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाउंट लिहिली। त्याच्यानंतर काय आहे? कॅपिटल अकाउंट। आता हे कॅपिटल अकाउंट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आहेत, मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला हे बॅलन्स काय करायचे? ब्रॉट डाऊन करायचे। बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, मेधाचा किती? 1,20,000 आणि राधाचा किती? 40,000। त्याच्यानंतर बघा काय आहे? जनरल रिझर्व। आता सांगा काय करायचं असतं? जनरल रिझर्व ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो। मग त्याची वर्किंग नोट्स मध्ये बघूयात। तर डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व, आता ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? मेधा आणि राधा आहेत। मेधा फर्स्ट आणि सेकंड कोण आहे? राधा। मग मेधा आणि राधा यांचा जो ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो काय आहे? 3:1 आहे। आता जनरल रिझर्व जो आहे आपला त्याची अमाउंट किती आहे? 16,000 आहे। मग 16,000 मध्ये मेधाचा हिस्सा किती आहे? 3। किती पैकी? 3 + 1 किती? 4। 4 पैकी मेधाचा हिस्सा किती आहे? 3 आहे। आणि सेकंड पार्टनर कोण आहे? आपली राधा। राधाचा हिस्सा किती आहे? 1। किती पैकी? 4 पैकी। मग 16,000 जर 4 ने भागलं तर किती येते? बघा 4,000 येते आणि 4,000 गुणिले 3 केलं तर 12,000। आता राधाचं बघूयात, 16,000 जर 4 ने भागलं तर किती आलं? 4,000। 4,000 गुणिले 1 केले तर किती? 4,000। म्हणजे मेधा जी आहे तिला जनरल रिझर्वची अमाउंट किती मिळते? 12,000
आणि राधाला किती मिळते 4000. आता जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतोय, मग तो कुठे येतो तर त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय जनरल रिझर्व. मेधाला किती जनरल रिझर्वची अमाऊंट मिळाली 12000 आणि राधाला किती मिळाली 4000. कृतिका आपली न्यू पार्टनर आहे. त्याच्यानंतर आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय आहे बघा, कॅश आहे आणि अमाऊंट किती आहे 78,000. म्हणून आपण इथे कॅश अकाउंट ओपन केलेला आहे. कॅशचा बॅलन्स दिला म्हणून कॅश अकाउंट ओपन केला. आणि कॅश अकाउंटच्या कुठल्या साईडला बॅलन्स ब्रॉट डाऊन करायचा, डेबिट साईडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 78,000. का तर ज्या असेट असतात त्यांचा बॅलन्स कुठला असतो, डेबिट असतो. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर्स कुठे येणार, असेट साईडला. इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे स्टॉक. स्टॉक पण बॅलन्स शीटच्या असेट साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली, ऍडजस्टमेंट आहे. परत काय आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी पण कुठं असेट साईडला इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहिली. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचर पण कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच इनरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट आहे. त्याच्यानंतर काय आहे बघा लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग कुठं बॅलन्स शीटच्या असेट साईडला डायरेक्ट आउटरच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात, ऍडजस्टमेंट नाही. ठीक आहे बघा आपला बॅलन्स शीट सोडवून झालेला आहे. बॅलन्स शीट सोडवणं सोपं आहे. सगळ्या लायबिलिटी आपण लायबिलिटी साईडला घेतल्या, असेट आपण असेट साईडला घेतल्या. फक्त ज्या असेटला ऍडजस्टमेंट आहे त्यांची अमाऊंट इनरच्या कॉलम मध्ये घेतली. कॅपिटलचा बॅलन्स क्रेडिट साईडला ब्रॉट डाऊन केला कॅपिटल अकाउंटच्या. जनरल रिझर्व आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केला. आणि कॅश ही जी असेट आहे तिचा पण बॅलन्स आपण काय केला, ब्रॉट डाऊन केला. बॅलन्स शीट आपला सोडवून झाला. आता काय सांगितलंय बघा पुढं, they decided to admit Krutika on 1st April 2018 on the following terms. आपण कृतिकाला न्यू पार्टनर म्हणून ऍडमिशन देतोय. कधी देतोय 1st एप्रिल 2018 ला. मग फर्स्ट काय सांगितलेलं आहे, कृतिका इज टेकन ॲज पार्टनर ऑन 1st एप्रिल 2018. बघा इथे 17च्या ऐवजी 18 घेणार आहोत आपण. शी विल पे ₹40,000 ॲज हर कॅपिटल. कृतिका कॅपिटलची अमाऊंट किती आणते 40,000 आणत आहे. मग जेव्हा न्यू पार्टनर कॅपिटलची अमाऊंट कॅश मध्ये आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट किती अमाऊंट आणलेली आहे कॅपिटलची 40,000. कॅश अकाउंट डेबिट 40,000. न्यू पार्टनर कोण आहे कृतिका. कृतिकाने आणलेले टू कृतिकास कॅपिटल अकाउंट 40,000. नरेशन काय येणार, बिंग न्यू पार्टनर ब्रिंग्स अमाऊंट ऑफ कॅपिटल. आता जर्नल एंट्री तुम्हाला सांगितली काय आहे ते आता पोस्टिंग करूयात. कॅश अकाउंटला काय आलेलं आहे, डेबिट आलेलं आहे. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायचं टू कृतिकास कॅपिटल अकाउंट. कृतिकास कॅपिटल अकाउंट. कृतिकाने कॅपिटल अमाऊंट किती आणलेली आहे 40,000 आणलेली आहे. आणि कृतिका कॅपिटल अकाउंटला काय आहे, क्रेडिट आहे. मग तिच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करायचं बाय कॅश अकाउंट. कृतिकाच्या कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. कृतिकाने कॅपिटल आणलेलं आहे 40,000. पुढे काय सांगितलेलं आहे बघा, ॲज हर कॅपिटल फॉर 1 per share in future profit and ₹2,500 ॲज गुडविल. कृतिका गुडविलची अमाऊंट किती आणते 2,500 आणत आहे. मग जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते, कॅश अकाउंट डेबिट. किती आणलेलं आहे गुडविल कृतिकानं 2,500 टू गुडविल अकाउंट 2,500. नॅरेशन काय येणार, बिंग न्यू पार्टनर ब्रिंग्स अमाऊंट ऑफ गुडविल. आता पोस्टिंग करूयात. कॅश अकाउंटला काय आहे, डेबिट. मग कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग करायचं टू गुडविल अकाउंट 2,500. आणि गुडविल अकाउंटला काय आहे, क्रेडिट आहे. आपण गुडविल अकाउंट ओपन केलेलं नाही. आणि बघा जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतो तेव्हा ते गुडविल काय करायचं असतं, ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं असतं. मग तेव्हा जर्नल एंट्री काय होते, गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट 2,500 टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कोण आहेत, मेधा कॅपिटल अकाउंट आणि दुसरी कोण आहे टू राधा कॅपिटल अकाउंट. आता हे जे गुडविल आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये
सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. का सॅक्रिफाईस रेशो मध्ये करायचं, तर या प्रॉब्लेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर 6व्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो पण दिलेला आहे. मग अशा वेळी काय करायचं, सॅक्रिफाईस रेशो काढायचा आणि सॅक्रिफाईस रेशो मध्ये गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची. मग पहिल्यांदा आपण सॅक्रिफाईस रेशो काढूयात. बघा वर्किंग नोट्स मध्ये मला सांगा सॅक्रिफाईस रेशोचा फॉर्म्युला काय असतो, तर सॅक्रिफाईस रेशो is equal to old ratio minus new ratio, old ratio minus new ratio. आता फर्स्ट पार्टनर कोण आहे, आपली मेधा. मेधाचा ओल्ड रेशो काय आहे, ओल्ड रेशो, मेधाचा ओल्ड रेशो काय आहे बघा, दोघींमध्ये 3:1 या प्रमाणात डिस्ट्रीब्युशन होत आहे. मग मेधाचा हिस्सा हेच कसा आपण हाच रेशो आपण कसा मांडू शकतो, 3/4 आणि 1/4. 3 आणि 1 4, 4 पैकी मेधाचा हिस्सा आहे 3 आणि राधाचा आहे 1. मेधाचा ओल्ड रेशो झाला काय, 3/4 झाला. आणि त्यांचा न्यू रेशो काय आहे आपल्याला दिलेला आहे बघा, 3/5, 1/5 आणि 1/5 असा दिलेला आहे. म्हणजे मेधाचा जो फर्स्ट पार्टनर मेधा आहे तिचा न्यू रेशो काय आहे, 3/5. आता ह्यांचं सबस्ट्रॅक्शन वजाबाकी कशी करणार, तर ह्यांचा जो डिनॉमिनेटर आहे छेद आहे तो समान आहे का, तर नाही. मग कसं करणार, क्रॉस मध्ये मल्टिप्लाय करायचं बघा. 5 3 चा 15 आणि 4 3 चा 12 आणि 4 5 चा 20. 15 मधनं जर 12 गेले आले किती, 3/20 आलं. आणि आपली सेकंड पार्टनर कोण आहे, राधा. तिचा जो ओल्ड रेशो आहे तो किती आहे, 1/4 आहे आणि न्यू रेशो काय आहे, 1/5 आहे. मग 5 1 चा 5 आणि 4 1 चा 4 आणि 4 5 चा किती, 20. मग 5 मधनं 4 गेले तर किती आलं, 1/20. म्हणजे मेधा जी आहे तिचा जो सॅक्रिफाईस रेशो आहे तो किती आला, 3/20 आला. आणि राधाचा किती आला, 1/20. म्हणजेच थोडक्यात दोघींचा पण डिनॉमिनेटर छेद समान आहे. मग सॅक्रिफाईस रेशो जो आहे, सॅक्रिफाईस रेशो तो किती आला, 3:1 आलेला आहे. सॅक्रिफाईस रेशो आपला आला किती, 3:1. आता हा जो सॅक्रिफाईस रेशो आहे 3:1 या प्रमाणामध्ये गुडविलची अमाऊंट आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार. मग सॅक्रिफाईस रेशो कधी काढावा लागतो, जेव्हा तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला असेल तेव्हा सॅक्रिफाईस रेशो मध्ये गुडविल ओल्ड पार्टनर्स मध्ये वाटायचं. या रेशो मध्ये मेधा आणि राधा यांच्यामध्ये गुडविलची अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करूया. बघा ही वर्किंग नोट्स तुम्ही लिहून घ्या. जो सॅक्रिफाईस रेशो आहे, सॅक्रिफाईस रेशो तो काय आलेला आहे, 3:1 आलेला आहे. या प्रमाणात आपण गुडविल वाटणार आहे. आता फर्स्ट कोण आहे, मेधा. मेधाला गुडविलची अमाऊंट किती आहे ते बघा. गुडविल आहे किती, 2500 आहे. मेधाचा हिस्सा किती आहे सॅक्रिफाईस रेशो मध्ये, 3. किती पैकी, 3 आणि 1 4. परत सेकंड पार्टनर कोण आहे, राधा. गुडविलची अमाऊंट 2500 आणि तिचा सॅक्रिफाईस रेशो आला किती, 1/4. आता 2500 ला 4 ने जर भागलं तर किती येते बघा, 4 × 24, 4 दुनी 8 आणि 4 × 25 किती आलं, 625. 625 गुणिले जर 3 केलं तर किती येणार आहे, 1875. इथं पण 2500 ला जर 4 ने भागलं तर किती आलं, 625 आणि 625 गुणिले 1 केलं तर किती येते, 625च. आणि बरोबर मग या दोघींच्या डिस्ट्रीब्युशनची टोटल किती येते, 2500. म्हणजे मेधाला सॅक्रिफाईस रेशो मध्ये गुडविल मिळते किती, 1875 आणि राधाला किती मिळते, 625. बघा इथं आपण जर्नल एंट्री लिहिलेली आहे. गुडविल अकाउंट डेबिट 2500 टू मेधा कॅपिटल अकाउंट 1875 आणि टू राधा कॅपिटल अकाउंट 625. ठीक आहे. बघा हे गुडविल आपण सॅक्रिफाईस रेशो मध्ये वाटलेलं आहे. आणि मेधा आणि राधा कॅपिटल अकाउंटला काय आहे, क्रेडिट आहे. मग त्यांच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला पोस्टिंग करूयात. बाय गुडविल अकाउंट. मेधाला किती आलं, 1875 आणि राधाला आलं किती, 625 आहे. बघा आता दुसरी ऍडजस्टमेंट बघूयात. काय सांगितलेलं आहे, 5% प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स बी क्रिएटेड ऑन डेटर्स. डेटर्सवर आपल्याला आरडीडी क्रिएट करायची आहे. किती पर्सेंटने क्रिएट करायचे, 5% क्रिएट करायचे आहे. डेटरची अमाऊंट किती आहे, 64,000 आहे.
मग 64,000 वर 5% आरडीडी किती येते? वर्किंग नोट्स मध्ये आपण आरडीडी काढूयात. आरडीडी ऑन डेटर्स, डेटरची अमाऊंट किती आहे? 64,000 आहे. त्याच्यावर 5% म्हणजे 5/100. मग ह्या 20 ला 20 कॅन्सल झाली तर 640 गुणिले जर 5 केलं तर आरडीडीची अमाऊंट किती येते? 3,200 येते. आता ही जी आरडीडी आहे ती डेटर्स मधून करायची असते काय? लेस. मग डेटर्स मध्ये म्हणूयात लेस आरडीडी 3,200. 64,000 मधून जर 3,200 लेस केली तर आउटरला आले किती? 60,800. आणि आता ही जी आरडीडी आहे तिचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू आरडीडी अकाउंट. किती आरडीडीची अमाऊंट आली आपली? 3,200. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट काय आहे बघा? फर्निचर बी डिप्रिसिएटेड बाय 20%. फर्निचरवर डिप्रिसिएशन किती आहे? 20% आहे. आता फर्निचरची अमाऊंट किती आहे? 22,000 आहे, 22,000 आहे. त्याच्यावर डिप्रिसिएशन काढूया. डिप्रिसिएशन ऑन फर्निचर, फर्निचरची अमाऊंट किती आहे? 22,000 आहे. त्याच्यावर 20% 20% म्हणजे 20/100 केलं तर डिप्रिसिएशन किती येते बघा? ह्या 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल झाले. 220 गुणिले जर 20 केलं तर किती येणार आहे डिप्रिसिएशन? 4,400 येणार आहे. आता डिप्रिसिएशन सांगा काय करायचं असतं? त्या पर्टिक्युलर असेट मधून लेस डिप्रिसिएशन 4,400. 22,000 मधून जर 4,400 लेस केलं तर आउटरला येतात किती? 17,600. आणि आता आपली डिप्रिसिएशन मुळे फर्निचरची अमाऊंट कमी झाली. मग याचा दुसरा इफेक्ट कुठे येणार? प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर अकाउंट. फर्निचरची जी व्हॅल्यू आहे ती किती रुपयांनी कमी झाली? 4,400 ने कमी झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलेलं बघा? स्टॉक्स बी एप्रिसिएटेड बाय 5%. स्टॉक मध्ये एप्रिसिएशन झालेलं आहे किती पर्सेंट? 5%. की नोट्स मध्ये बघूयात. एप्रिसिएशन इन स्टॉक, एप्रिसिएशन इन स्टॉक. आता स्टॉकची अमाऊंट किती आहे? 40,000. मग स्टॉक मध्ये एप्रिसिएशन झालंय किती? 5%. 5% म्हणजे 5/100. ह्या 2 शून्याला 2 शून्य गेले. 400 गुणिले जर 5 केलं तर किती येते? एप्रिसिएशन 2,000 येते. आता एप्रिसिएशन जे आहे ते करायचं असतं काय? ऍड. मग स्टॉक मध्ये म्हणूयात ऍड एप्रिसिएशन. ऍड एप्रिसिएशन किती आले? 2,000. टोटल आउटरला आली किती? 42,000. आता बघा एप्रिसिएशन मुळे आपल्या स्टॉकची किंमत काय झालेली आहे? वाढलेली आहे. मग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार? क्रेडिट साईडला. असेटची किंमत वाढली की कुठे येतं? क्रेडिट साईडला प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या. बाय स्टॉक अकाउंट कितीने वाढ झाली? 2,000 वाढ झाली. त्याच्यानंतर काय बघा? अँड प्लांटर मशिनरी बाय 20%. आता प्लांटर मशिनरी मध्ये एप्रिसिएशन झालेलं आहे किती टक्क्यांनी? 20% झालेलं आहे. मग प्लांटर मशिनरीची रक्कम किती आहे? 60,000 आहे. आणि किती टक्क्यांनी एप्रिसिएशन झालेलं आहे? 20%. 20% म्हणजे 20/100. ह्या 20 ला 20 गेले. 600 गुणिले जर 20 केलं तर किती येणारे? 12,000 येणारे. इथे लिहिते एप्रिसिएशन इन प्लांट अँड मशिनरी. किती आलं आपलं एप्रिसिएशन? 12,000 आला. तर एप्रिसिएशन करणार काय आपण? ऍड. प्लांट अँड मशिनरी मध्ये म्हणूयात ऍड एप्रिसिएशन 12,000. बघा प्लांट अँड मशिनरीची टोटल आउटरला आली किती? एप्रिसिएशन ऍड करून 72,000. आता प्लांट अँड मशिनरीची किंमत आपली वाढली म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय प्लांट अँड मशिनरी अकाउंट. किती न वाढली प्लांट अँड मशिनरीची किंमत? 12,000. बघा त्याच्यानंतर पाचवी ऍडजस्टमेंट बघूया. काय सांगितले बघूया? द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो बाय ऍडजस्टिंग अमाऊंट थ्रू लोन. म्हणजे आता आपल्याला कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे आहेत. कशाच्या प्रमाणात? न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात आणि बाय ऍडजस्टिंग अमाऊंट थ्रू लोन.
म्हणजे अमाऊंट जी आहे कॅपिटलची ती आपल्याला कशाच्या ह्याच्यात ऍडजस्ट करायची आहे, लोनच्या मार्फत ऍडजस्ट करायची आहे. तर आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये तर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांनी दिलेला आहे. मग आता कॅपिटल काढूयात. मग इथं वर्किंग नोट्स मध्ये बघूयात कॅपिटल ऍडजस्टमेंट, आपला जो न्यू रेशो आहे किंवा न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो न्यू PSR तो काय दिलेला आहे 3/5, 1/5 आणि 1/5 दिलेला आहे. ठीक आहे. आता कॅपिटल पहिल्यांदा कॅपिटल ऍडजस्ट करत असताना पहिल्यांदा काय काढायचं असतं, टोटल कॅपिटल काढायचं असतं पार्टनरशिप फर्मचं टोटल कॅपिटल. आता हे टोटल कॅपिटल काढायचं असतं कसं, न्यू पार्टनर्स कॅपिटल, न्यू पार्टनर्स कॅपिटल इंटू रेसिप्रोकल ऑफ हिज PSR, रेसिप्रोकल ऑफ हिज PSR मीन्स प्रॉफिट शेअरिंग रेशो. आता न्यू पार्टनर कोण आहे, आपली कृतिका. कृतिकाने कॅपिटल आणलेला आहे किती, 40,000 आणलेला आहे. आणि तिला किती शेअरसाठी आपण ऍडमिशन देतोय, तर 1/5 शेअरसाठी ऍडमिशन आपण कृतिकाला दिलेलं होतं. मग त्याचं रेसिप्रोकल झालं काय, 5/1 झालं व्यस्त. तर 40,000 गुणिले जर 5 केलं तर टोटल कॅपिटल येणार आहे किती, 2 लाख येणार आहे. कॅपिटल आलं किती आपलं 2 लाख. त्याच्यामध्ये आता कॅपिटल काढूयात. फर्स्ट मेधाज कॅपिटल, मेधा कॅपिटल. आता टोटल कॅपिटल आलं किती 2 लाख. मेधाचा जो न्यू रेशो आहे तो किती आहे, 3/5 आहे, 3/5 आहे बघा. मग 2 लाखला मेधाचा न्यू रेशो काय आहे, 3/5 आहे, 3/5 आहे. मग 2 लाखाला जर 5 ने भागलं तर किती येणार आहे, 40,000. आणि 40,000 गुणिले 3 केलं तर किती येते, 1,20,000. म्हणजे मेधाचं कॅपिटल न्यू रेशोच्या प्रमाणात झालं किती, 1,20,000. परत कोण आहे, राधा. राधाचं कॅपिटल काढूयात. टोटल कॅपिटल आहे किती आपलं 2 लाख. राधाचा हिस्सा किती आहे, 1/5. 2 लाखला जर 5 ने भागलं तर किती येणार, 40,000. आणि 40,000 गुणिले 1 केलं तर किती, 40,000. म्हणजे राधाचं जे कॅपिटल आहे ते किती आलं, 40,000. आपली थर्ड पार्टनर न्यू पार्टनर कोण, कृतिका. कृतिकाने कॅपिटलची अमाऊंट किती आणलेली आहे, 40,000 आणलेली आहे. आणि तेवढंच कॅपिटल येते का बघूया तिचं. टोटल कॅपिटल आहे 2 लाख. तिचा हिस्सा आहे 1/5 आहे. मग 2 लाखाला जर 5 ने भागलं तर किती येणार आहे, 40,000. आणि 40,000 एक्के 40,000 बरोबर. बघा कृतिकाचं कॅपिटल आलं किती, 40,000. टोटल कॅपिटल आलेलं आहे आपलं किती, 2 लाख. आणि ह्या तिघींच्या पण कॅपिटलची टोटल केली तर किती येते, 2 लाख येत आहे बघा. आता न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात आपण तिघींचं कॅपिटल काढलेलं आहे. आता ही जी कॅपिटलची अमाऊंट आहे ती कुठे घ्यायची, तर कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं, टू बॅलन्स कॅरी डाऊन. मेधाचं किती आलं, 1,20,000. राधाचं 40,000. आणि कृतिकाचं किती, 40,000. ही जी कॅपिटलची अमाऊंट जी आहे आलेली आपण कॅरी डाऊन केली ती कुठे घ्यायची, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं कॅपिटल अकाउंट. कोण पार्टनर्स आहेत, मेधा, राधा आणि कृतिका. मेधाचं कॅपिटल आलं किती, 1,20,000 आलं. राधाचं 40,000. आणि कृतिकाने आणलेलं पण किती आहे, 40,000च आहे. आणि या तिघींच्या प्रॉफिट शीट आणि या तिघींच्या कॅपिटलची टोटल आउटरला किती, 2 लाख. आता बघा आपण काय केलं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात कॅपिटल काढलं, ते कॅरी डाऊन इथं केलं कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला आणि घेतलं कुठं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता पहिल्यांदा आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करूयात. आलेला प्रॉफिट लॉस पार्टनर्सला देऊयात आणि मग कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात बघा. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते, किती येते, 14,000. दोन्ही साईडला लिहिले 14,000. 14,000 मधून जर डेबिट साईडची टोटल किती, 7,600 लेस केली तर फरक येतोय किती, फरक 6,400 येतोय. आता क्रेडिट साईड मोठी आहे म्हणजे काय आहे, हा प्रॉफिट आहे. मग त्याला लिहायचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन.
प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर. कोण पार्टनर्स आहेत? मेधा कॅपिटल. बघावं जरा बोर्डकडे हल्लाय का काय. मेधा बरोबर कॅपिटल आणि कोण? राधा कॅपिटल. आता हे जे 6400 प्रॉफिट आलेला आहे रिव्हॅल्युएशनचा, तो कोणामध्ये वाटायचा आपल्याला? मेधा आणि राधामध्ये वाटायचे. कुठल्या रेशोमध्ये वाटायचे? तर त्यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो जो आहे त्या रेशोमध्ये वाटायचा आहे. मेधाचा ओल्ड रेशो किती आहे? 3/4 आणि राधाचा किती आहे? 1/4. या रेशोमध्ये वाटूया. तर डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन किती आलेला आहे? प्रॉफिट 6400 आलेला आहे. फर्स्ट पार्टनर कोण आहे? मेधा आहे. प्रॉफिट आहे किती आपला? 6400 आहे. मेधा आणि राधा यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशोमध्ये, कुठल्या ओल्ड रेशोमध्ये होत होतं? 3:1. म्हणजे मेधाचा हिस्सा किती आहे? 3/4 आहे. आणि सेकंड पार्टनर कोण आहे? राधा. प्रॉफिटची अमाऊंट आहे 6400. तिचा हिस्सा किती आहे? 1. किती पैकी? 4 पैकी. आता 6400 ला जर 4 ने भागलं तर किती येणार आहे? 1600 गुणिले जर 3 केलं आणि 1600 गुणिले जर 3 केलं तर किती येते? 4800. इथं पण 6400 ला 4 ने भागूयात. किती येते? 1600 गुणिले 1 1600. मेधाला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट मिळतोय किती? 4800 आणि राधाला मिळतोय किती? 1600. मग इथं लिहूयात मेधा कॅपिटलच्या पुढं किती? 4800 आणि राधाला मिळतोय किती? 1600. आणि दोघींच्या प्रॉफिटची टोटल आउटरला बरोबर किती? 6400. आता हा रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट आहे तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साईडला येईल? क्रेडिट साईडला. मग क्रेडिट साईडला लिहायचं बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट. कंसात लिहायचं प्रॉफिट झालेला आहे किती? 4800 मेधाला मिळतोय आणि राधाला 1600 मिळतोय. आणि कृतिका आपली न्यू पार्टनर आहे, तिला काय आपण रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस देत नाही. ठीक आहे. आता काय करूयात? आपले हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करून घेऊयात. आपण कॅपिटल तर ऍडजस्ट केलेलं आहे. बघा फर्स्ट कृतिकाला क्लोज करूयात. कृतिकाची क्रेडिट साईड किती आहे? 40000. डेबिट साईड पण किती आहे? 40000. म्हणजे कृतिकाचा अकाउंट जो आहे तो क्लोज झाला. आता सेकंड कोण आहे? राधा. राधाचा कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. राधाच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे 46000. 46225. दोन्ही साईडला लिहूया 46225. आणि 46225 मध्ये हे जर 40000 लेस केले तर फरक किती येतोय? 6225. आणि मला सांगा हे जे कॅपिटल अकाउंट जे आहे ते आपल्याला ऍडजस्ट करायला लावलेले आहेत. कशामार्फत ऍडजस्ट करायला लावलेले आहेत? किंवा कॅपिटलचा हा जो आलेला फरक आहे तो कुठं ट्रान्सफर करायचा आहे? आपल्याला लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे. मग ह्याला लिहायचं टू लोन अकाउंट. आता मेधाचं कॅपिटल अकाउंट क्लोज करूयात. मेधाच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते की मेधाच्या कॅपिटल अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते किती? 1,38,675 येते. बघा दोन्ही साईडला लिहूयात 1,38,675. आता 1,38,675 मध्ये ही डेबिट साईडची जर टोटल लेस केली तर फरक येतोय किती? बघा किती? 18,675. आणि त्याला काय लिहायचं आहे? लोन अकाउंट लिहायचं आहे. लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे. आता मला सांगा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं आहे म्हणजे याचा अर्थ आपण त्यांच्याकडून लोन घेतलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. मग ह्या लोन अकाउंटची जी अमाऊंट आहे ती परत कुठे येईल? तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. मग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचं पार्टनर्स लोन अकाउंट. मेधा, राधा. आता मेधाचं किती आलेलं आहे? 18,675. आणि राधाचं किती आलेलं आहे? 6,225 आलेलं आहे. आणि या दोघींच्या लोनची टोटल आउटली 24,900. ठीक आहे. आता बघा आता आपल्या या प्रॉब्लेम मध्ये राहिलेलं आहे काय? कॅश अकाउंट क्लोज करायचं. कॅश अकाउंटच्या डेबिट साईडची टोटल किती येते? बघा 1,20,500.
दोन्ही साईडला लिहायचं काय 1,20,500. फरक आला क्रेडिट साईडला किती 1,20,500. आता हा फरक जो आहे त्याला काय म्हणायचं असतं, इथे ब्रॉट डाऊन म्हणलेला आहे, इथे काय म्हणणार आपण कॅरी डाऊन, बाय बॅलन्स कॅरी डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे तो कुठे घ्यायचा, कॅशचा परत बॅलन्स शीटच्या असेट साईडला कॅश अकाउंट. किती आले कॅशचा आपला बॅलन्स 1,20,500. आता काय बघा, आपण प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज केलेला आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज केला, कॅश अकाउंट क्लोज केला. आता बॅलन्स शीट टॅली करूयात. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची आणि असेट साईडची टोटल किती येते ते बघूयात. आता बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल किती येते बघा. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडची टोटल येते बघा किती 3,44,900. आणि असेट साईडची पण टोटल येते किती 3,44,900. इथं आपला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे. आपण हा जो प्रॅक्टिकल मधला कितवा 7वा प्रॉब्लेम जो सोडवला तो बरोबर आहे. तर बघा या प्रॉब्लेम मध्ये महत्वाची ऍडजस्टमेंट कशाची होती, कॅपिटलची होती. कॅपिटल आपण काय केलं, न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या प्रमाणात काढलं आणि आलेला जो फरक आहे कॅपिटल अकाउंट क्लोज केल्यानंतर आलेला जो फरक आहे तो लोन अकाउंटला टाकला. आणि लोन कुठं घेतलं हे परत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेलं आहे. आणि अजून एक गुडविल जे आहे ते या प्रॉब्लेम मध्ये आपण कुठल्या रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे, सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. का तर या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो दिलेला होता ऑलरेडी काढूनच, त्याच्यामुळे गुडविल आपण सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. तर ठीक आहे, मग याच्यानंतर आपण प्रॅक्टिकल मधला 8वा प्रॉब्लेम घेणार आहोत. तर ठीक आहे, हे जे आपल्या अकाउंटचे व्हिडिओ आहे ते तुमच्या इतर मित्रांना जरूर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. इथं मी थांबते. थँक्यू.